धाराशिव जिल्ह्यात विशेषतः कळंब तालुक्यातल्या सर्व महसूल मंडळामध्ये, वाशी तालुक्यातल्या महसूल मंडळामध्ये, भूममधली काही मंडळं आहेत, यामध्ये 14 ऑगस्टच्या रात्री 3 तासात जवळपास काही महसूल मंडळामध्ये 168 मिलीमीटरपर्यंतचा पाऊस 3 तासात ढगफुटी झालेली आहे. अतिवृष्टी म्हणण्यापेक्षा ढगफुटी झालेली आहे आणि शेतीचं तर पूर्ण नुकसान झालेलं आहे. नदीनं पात्र बदलली, ओढ्यांनी पात्र बदलली, जे स्ट्रक्चर आहेत बंधारे असतील सगळे फुटून गेलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला पिकाचं एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही जीवितहानीसुद्धा एक होण्याची म्हणजे आता अद्यापपर्यंत त्या माणसाचा शोध लागलेला नाही. त्यामुळं जनावरं वाहून गेली आहेत. खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. आणि अशा वेळेस पीक विमा असेल किंवा नैसर्गिक आपत्तीची शासनाची मदत असेल, निवडणुकीच्या आधी 13,600 रुपये प्रति हेक्टर प्रमाणे नुकसान भरपाई मिळायची. सरकारनं निवडणूक झाली की सरकारची नियत बदलली. निवडणुकीचे त्याचं सत्तेचं खुर्चीचं स्वप्न त्यांचं प्राप्त झालं, खुर्ची मिळाली की नाही, शेतकऱ्याविषयीची नियत बदलली. जशी कर्जमाफीच्या बाबतीत नियत बदलली तशीच नियत मदतीच्या बाबतीत ही सरकारची नियत बदलली आणि त्यांनी 13,600ची रक्कम कमी करून 6,000वर आणली. त्याच दुसऱ्या बाजूला पीक विमा, जे कधीतरी शेतकऱ्यांना थोडं पीक विम्याच्या माध्यमातून मदत मिळायची, ते सुद्धा जे ॲड ऑन कव्हर होते, जे 4 ट्रिगर होते, हे 4ही ट्रिगर ह्या नवीन पीक विमा योजनेतून काढून टाकले आणि फक्त पीक कापणी प्रयोगावरच पीक विम्याची नुकसान भरपाई मिळणार असं सरकार सांगते. त्यामुळे 1 रुपयातला पीक विमा बदलून त्यांनी 1100 रुपयापर्यंत हप्ता नेला. जे 4 ट्रिगर होते ते 4ही ट्रिगर काढले. नुकसान भरपाईची रक्कम 13,600वरून कमी केली, निम्म्यावर आणली. अशा ह्या शेतकरी विरोधी निर्णय ह्या सरकारने घेतलेले ना. आता परत ज्यावेळेस पंचनामे शेतकऱ्यांनी मागणी करतायत, खरडून गेलेली जमीन आहे त्या ठिकाणी परत बहुभुधारक शेतकऱ्याची अट आहे जमीन खरडून गेली असली तर. आणि दुसऱ्या बाजूला ई पीक पाहणी आपण बघतोय. आताही तुम्हाला खुलं आव्हान आहे किंवा कुणालाही की तुम्ही ई पीक पाहणी होते का बघा. ई पीक पाहणी होतच नाही. मग परत नियम तुम्ही लावणार की पीक पाणी नव्हती, तुम्हाला मदत कशी द्यायची. त्यामुळे ह्या नियमाच्या अटीच्या निकषाच्या ह्यात शेतकरी गर्तेत अडकलेला आहे. एखादा आधीच कर्जबाजारी शेतकरी झालेला आहे, कर्जाच्या गर्तेत अडकलेला, रोज शेतकरी आत्महत्या करतोय आणि असे नियम अटी निकष ह्यामध्ये शेतकरी अडकलेला आहे. माझी सरकारला एवढीच मागणी आहे की तुम्ही कुठल्याही नियम अटी निकष लावता, सरसकट ज्या महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली आहे ह्या महसूल मंडळातल्या सरसकट शेतकऱ्यांचे पंचनामे करून तात्काळ त्यांना मदत द्यावी. आणि जे 4 ट्रिगर पीक विमाच्या माध्यमातून आपण काढलेले आहेत 4 ट्रिगर, त्यात जे 4ही ट्रिगर हे परत समावेश करावा आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कशी मिळेल याची व्यवस्था सरकारनं करावी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.